टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारताने पाकिस्तानच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। इम्तियाज सर, काय सांगाल? ही एक मोठी घडामोड आहे दहशतवाद्यांच्या विरोधातली। नक्की म्हणजे अपेक्षा हे होती की जेव्हा पहलगाममध्ये जे हल्ला झाला आणि आमचे ज्या लोकांचं काही देणं घेणं नाही, सामान्य सिव्हिलियन्स होते, ते काश्मीरमध्ये फिरायला गेले होते, त्यांना अशा प्रकारे मारणं हे कोणीही त्याचं समर्थन करू शकत नाही होतं। अपेक्षा हे होती की 24 तासाच्या आत आपण त्यांच्यावर हल्ला चढवायला पाहिजे होता। पण मलाही समजतं की डिफेन्स प्रिपेअर्डनेस असतं आणि डिसिजन्स घेण्यासाठी सरकार, अपोजिशन, सगळ्या देशवासियांना कॉन्फिडन्समध्ये घेण्याची आवश्यकता असते। हे सगळं करून आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे, आम्ही त्याचं स्वागतच करतो। ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं ह्याला। काय आहे की अनेक अशी आमची बहिणींची हत्या त्यांच्या समोर करण्यात आली होती, त्यांच्या नवऱ्यांच्या, त्यांच्या वडिलांच्या, त्यांच्या भावाच्या हत्या करण्यात आली होती। आणि जे हिमांशू नावाची आमची एक बहीण होती की जिचं लग्न होऊन फक्त 6 दिवस झाले होते आणि ते तिथे फिरायला गेली होती आणि तिच्या समोरच त्याच्या नवऱ्याचा हत्या करण्यात आली होती। बहुतेक त्याचं एक उदाहरण म्हणून की तुझ्या सिंदूरची बदला आम्ही घेणार आहे, ते एक खूप म्हणजे वाईट अशी हे घटना होती। आणि माझ्यासाठी तर स्वतःला मला असं वाटतं की माझ्या मुलाचंही लग्न तिथे झालं होतं, ते कोणीही असू शकले होते। ते हिमांशूच्या जागेवर माझा मुलगाही असला असता, कारण त्याचंही लग्न काश्मीरमध्ये झालं होतं। तर कुठेतरी माणुसकी या नात्याने कुणाचंही मन विचलित होणार, दर्द होणार, आपल्याला राग येणार आपल्याला। आणि ते राग आता आपल्याला बघायला मिळतो की आज जे हल्ला केलेला आहे त्यांनी, आम्ही त्याचा पूर्णपणे हे करतो। असं नाही आहे की आमच्या परिवारातले लोकांचा जीव वाचला, कोणी दुसरा गेला म्हणजे आपण काही त्याच्यामध्ये करायचं नाही, बोलायचं नाही आहे। मला हे असं योग्य नाही आहे। ती बहीण आमचीही आहे, तिच्या जागेवर आमच्या परिवारातले कोणी असू शकले असते। आणि ज्यांचं काही देणं घेणं नाही आहे, सामान्य लोक आहे। तुम्ही अतिरेक्यांना मारा ना, जे अतिरेकी आहे, जे अशा प्रकारचे कारवाई करत आहे त्यांना मारा, पण सामान्य लोकांना काय देणं घेणं आहे? ही जी कारवाई झाली यामध्ये काही मुस्लिम भारतीय अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता या एअर स्ट्राईकच्या कारवाईमध्ये। नाही, मी सगळ्यांना विनंती करतो की म्हणजे एकमेव जे भारतामध्ये एक जे संस्था उरलेली आहे, राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये जात आणि धर्माचा काहीही संबंध नाही आहे, ते आपली आर्म्ड फोर्सेस आहे, डिफेन्स फोर्सेस आहे। आणि कृपा करून की तिथे कोणत्या जातीचा अधिकारी होता, कोणत्या धर्माचा होता, ते बाहेर न काढता सगळे देशवासी म्हणून आपण हे आज सपोर्ट करत आहे। मी आज तुमच्यासमोर बसलेला आहे तो या देशाचा मुसलमान म्हणून नाही, या देशवासी म्हणून मी बसलेला आहे। आणि सर्व देशवासियांची हीच भावना होती की आपण एकदा त्यांना चांगला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे आणि ते आता सुरुवात झालेली आहे। जी पद्धत होती आजच्या एअर स्ट्राईकची, म्हणजे लोकेशन्स निश्चित केले, ते दहशतवाद्यांचेच आहेत याची सुद्धा खात्री करण्यात आली आणि त्यानंतर एअर स्ट्राईक करण्यात आले। आता 12 वाजत आलेले आहेत, मात्र अद्यापही निष्पाप लोकांना मारल्याचा कुठलाही घटनाक्रम किंवा कुठलीही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे ही अत्यंत सटीक होती कारवाई। नाही, 100% आम्ही त्याचं समर्थनच करणार आहे। आणि भारत अशा प्रकारचा कोणत्याही हे अटॅक करणार नाही की ज्याच्यामध्ये सिव्हिलियन्स, ते कोणीही असू द्या। म्हणजे आपल्यामध्ये आणि इस्रायलमध्ये हेच फरक आहे। इस्रायल जे आहे जेव्हा पॅलेस्तीनमध्ये अटॅक करतं तर ते जेनोसाईड करत आहे, आपण तसं करणार नाही। आपली संस्कृती नाही आहे, आपल्या डिफेन्स फोर्सेसचा असा मोटोही पण नाही आहे की आपण जाऊन कुणालाही हे 100% आमची अपेक्षा हेच आहे की जिथे जिथे आतंकी त्यांचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे तिथे ते संपवण्याची गरज आहे, ते करायला पाहिजे। मुळासकट उच्चाटनाची सुरुवात समजायची ही आता सुरुवात झालेली आहे। अपेक्षा हेच आहे की नेक्स्ट टाईम कोणी आतंकी भारताकडे
असं बघण्याच्याही हिंमत त्याच्यावर असायला नको, अशा प्रकारचा उत्तर देण्याची आवश्यकता होती आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे. बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये काय आहे. एक गोष्ट नक्की आहे, पूर्ण देशवासी जे आहे ते आनंदी आहे हे जे हे झालेलं आहे. आम्ही डिफेन्स फोर्सेस, आर्म्ड फोर्सेस, सरकारला आम्ही सगळ्यांना अभिनंदन करतो की म्हणजे त्यांनी जे अपेक्षा होती त्यांच्याकडून ते त्यांनी करून दाखवलेली आहे. नरेंद्र मोदीचा अभिमान वाटतो आजच्या कारवाईनंतर? काय आहे की फक्त नरेंद्र मोदींचं का असं इट्स अ डिसिजन जे देशवासियांनी घेतलेले आहे. सगळ्यांचं हे होतं, नरेंद्र मोदी साहेब असू द्या, डिफेन्स मिनिस्टर असू द्या, याच्यामध्ये आपण काय आहे की राजनीती की इम्तियाज जलील काय म्हणणार, नरेंद्र मोदीच्या बाबतीत काय बोलणार, की असे प्रश्न ना विचारता तुम्ही हे जे महत्त्वाचा मुद्दा जे आहे ते महत्त्वाच्या मुद्द्यावर बोललो आणि मी त्याची प्रतिक्रिया दिली तर ते दाखवास. इम्तियाज जलील नरेंद्र मोदीचा हा प्रश्न यासाठी देशवासियांचा बोललो, मी सरकारचा बोललो, तर सरकारचं प्रतिनिधित्व असदुद्दीन अवैसी करत आहे का? नाही करत आहे. त्याचं प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी साहेब. पण वारंवार आम्हाला हे प्रश्न विचारणे की तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं हे करणार आहे का, असा प्रश्न मला असं वाटतं की यावेळी योग्य नाही आहे. हा प्रश्न यासाठी विचारला जातोय की सध्या सरकारमधले लोक असतील किंवा इतर पक्षातले लोक असतील ते मोठ्या आवेशामध्ये नरेंद्र मोदीचं स्वागत करतायत, अभिनंदन करतायत, त्यांना सुद्धा अभिमान वाटतोय. त्यामुळे हा प्रश्न अगदी सहज साधा प्रश्न आहे. नाही, आता आमच्या अवैसी साहेबांनी अनेक त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेले आहे, नरेंद्र मोदी साहेब जे निर्णय घेतील ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. आता त्यांची निर्णय घेतलेला आहे तर त्यांच्या एकट्याचा निर्णय नाही आहे ना, म्हणजे देश सगळ्यांच्या ऑपोजिशन पार्टीजने ऑल पार्टी मीटिंगमध्ये एक आवाजाने, त्याच्यामध्ये माझ्या पार्टीचे अध्यक्षसुद्धा होते, त्यांनी एक आवाजाने सगळ्यांनी सांगितलं की मोदी साहेब किंवा जे केंद्रातील सरकार आहे जे तुम्हाला निर्णय घ्यायचं आहे पाकिस्तानवर हल्ला चढवण्यासाठी ते घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. आता ही ॲक्शन झाली, त्याला रिॲक्शन सुद्धा येऊ शकते. बघा काय आहे की जेव्हा दोन देश वॉरमध्ये जातात, हे युद्धाची परिस्थिती आहे. पण काय आहे की एक गोष्ट नक्की आहे की भारताची जे सैन्याची जे ताकद आहे ते पाकिस्तानशी त्याची तुलना होऊ शकत नाही आहे. की म्हणजे आपण इतकं बलवान आहे आपली डिफेन्स फोर्सेस, आर्म्ड फोर्सेस, की त्याची तुलना पाकिस्तान किती एक दशकही झाले ते बरोबरी करू शकत नाही आहे. तो म्हणजे पण काय आहे की तिथे टेररिझम आहे, आतंकवाद तिथे त्यांना समर्थन मिळत आहे, तुम्ही करत नाही आहे, म्हणून आता आमच्यावर वेळ आलेली आहे की तिथे त्यांना कंट्रोल करण्यासाठी, म्हणून आम्ही तुमच्या देशावर हल्ला चढवत आहे. तुम्ही त्यांना कंट्रोल केलं असते तर बहुतेक हे वेळ आली नसती. तर होते MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या हल्ल्याचं अभिनंदन केलंय, संपूर्ण देशाचं त्यांनी अभिनंदन केलंय. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.